नमस्कार मित्रांनो, घरकुलाच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात. सर्वांनाच प्रतीक्षा आहे की घरकुलाचा हप्ता कधी जमा होणार. कारण तुम्ही जिओ टॅगिंग केले, फोटो काढले, एंट्रन लेवल बांधकाम आले, कुणाचा पाया झालाय, कुणाचं स्लॅब लेवल गेलंय, परंतु सर्वांनी कागदपत्रे जमा केलेत, सर्वांचं जिओ टॅगिंग झालंय, परंतु घरकुलाचा हप्ता काय खात्यावर जमा होत नाही. प्रत्येकानाच प्रतीक्षा आहे, प्रत्येकानाच अपेक्षा, प्रत्येकजण कमेंट करतोय की घरकुलाचा हप्ता कधी जमा होणार. अशा सर्वांचीच आता प्रतीक्षा संपून जाणार आहे. सर्वांनाच आता आनंदाची बातमी आहे, गोड बातमी आहे. कारण हा हप्ता नेमका त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतो? तर राज्य सरकारचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी दोन्ही निधी एकत्रित आल्यानंतरच ट्रान्सफर पैसे त्यांच्या खात्यावर केले जात असतात. त्यामुळं परवाच्या अपडेटमध्ये आपण पाहिलं होतं की राज्य सरकारकडून रमाई आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, यशवंतराव चव्हाण आवास योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, आदिवासी विकास असो, परत सर्वसाधारण गट प्रधानमंत्री आवास योजना, या सर्वांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु महत्त्वाची बाब जर पाहायची म्हणली तर आपल्याला केंद्र सरकारचा निधी येणं गरजेचं होतं आणि 60% निधी हा केंद्र सरकारचा असतो. जो घरकुल आपलं बांधकाम होत असतो तो प्रधानमंत्री आवास योजनेचं जे घरकुल आपण घेत असतो त्याच्यासाठी 60% निधी हा केंद्र सरकारचा असतो आणि 40% निधी हा राज्य सरकारचा असतो. आणि हा दोन्ही निधी एकत्रित करून त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, जे काही तुमचे हप्ते तटलेले आहेत ते हप्ते टाकले जात असतात. त्यामुळे आता तुम्ही पहिल्या हप्त्याची वाट पाहत असाल, दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत असाल, काही जण तिसऱ्या हप्त्याची, काही जण रोजगार हमीच्या योजनेतून पैशाचे असतील. जे काही जे तुमचे पैसे अडकलेले आहेत ते पैसे या तारखेपर्यंत येणार आहे. मी तारीखही तुम्हाला सांगून टाकणार आहे. आणि तुमचा जर पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, याच्यासाठी जो निधी लागणार होता तो निधी मंजूर करण्यात आला आहे. तो निधी 28 तारखेला कालच्या राज्य शासनाकडून जी-आर काढण्यात आलेला आहे. कारण केंद्र सरकारचा 60% निधी जर पाहायला गेला तर 696 कोटी रुपये केंद्र सरकारचे मंजूर करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारचा हा निधी मंजूर झालेला आहे. 696 कोटीच्याही वरी हा निधी आहे. आणि राज्य सरकारचा जो 40% हिस्सा आहे तो 464 कोटी रुपये हा 40% हिस्साही राज्य सरकारचा मंजूर झालेला आहे. त्यामुळं 1100 कोटीच्या वर पैसे आता घरकुलच्या हप्त्यासाठी मंजूर झालेले आहेत. कारण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण या घरकुलच्या हप्त्याची प्रतीक्षा करतो आहोत. कारण निवडणुकीचा कार्यक्रम असल्यामुळे त्या पिरियडमध्ये काही जणांचे हप्ते पडले, परंतु काही जणांचे हप्ते पेंडिंगच होते. परंतु ते हप्ते कधी पडतील हा सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्यामुळं आता तुम्ही आधार कार्ड दिला असेल, बँक पासबुक दिला असेल, बँकेमध्ये देऊन ग्रामपंचायतला दिलेले असतील किंवा इंजिनिअरला सगळे डॉक्युमेंट पोच केले, इंजिनिअरनं जिओ टॅगिंग केलेलं आहे. प्रत्येकाला जर स्टेटस चेक केलं तर त्या स्टेटसमध्ये तुम्हाला अमाऊंट दिसत आहेत, काय काय जणांची जिओ टॅगिंग झालेले दिसत आहेत. परंतु पैसे कधी येणार? कारण खूप जणांची बांधकामं चालू आहेत आणि काही जणांनी बांधकाम थांबवलं कारण हप्ताच नसल्यामुळं खूप जणांचं बांधकामच थांबलेलं होतं. त्यामुळे अशा सर्वांचीच आता प्रतीक्षा संपलेली आहे. सर्वांनाच एक गोड आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता तुमच्या खात्यावर तुमचा पहिला असो, दुसरा असो अथवा तिसरा हप्ता असो, जो काही हप्ता तटलेला आहे, तो हप्ता आता पडायला मार्ग मोकळा झालेला आहे. कारण 28 तारखेला राज्य शासनाकडून जी-आर काढण्यात आला आहे. 1100 कोटीच्या वर निधी हा घरकुलच्या पहिला, दुसरा, तिसरा जो काही हप्ता अडकलेला आहे तुमचा, तो निधी टाकण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णयही जाहीर केलेला आहे. त्यामुळं आजपर्यंत राज्य सरकारचे जरी पैसे मंजूर झाले असले, तर केंद्र सरकारचे पैसे मंजूर होणं गरजेचे होते आणि केंद्र सरकारचा 60%चेही पैसे आता मंजूर झाले आहेत. त्यामुळं 696 कोटी रुपये केंद्र सरकारचे आहेत, तर 464 कोटी रुपये हे राज्य सरकारचे आहेत. हे दोन्ही मिळून 1100 कोटीच्या वर निधी घरकुलच्या हप्त्यासाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे तुमचं जे अर्धवट राहिलेलं घरकुल आहे, ते आता पूर्ण होण्याचा मार्ग झालेला आहे. कारण प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्यांचा जो काही तटलेला हप्ता आहे, तो हप्ता पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता सर्वांनाच अपेक्षा असेल की हे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात. मित्रांनो, पैसे आता मंजूर झालेत. 28 तारखेला जी-आर काढण्यात आला. जास्तीत जास्त 15 मार्चपर्यंत सर्वांचे पैसे खात्यावर पडून जातील. कारण त्याची प्रोसेस असेल पुढील 5 ते 7 दिवसामध्ये हे पैसे मंजुरी, परत प्रत्येक जिल्हा वाईज वर्ग करणे, या सर्व गोष्टी होतील. आणि 15 मार्चच्या आत तुमचा पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, जो काही हप्ता थटलेला आहे, तो सर्व हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तुमची प्रतीक्षा संपणार आहे आणि तुमचं जे अर्धवट थांबलेलं घरकुलाचं बांधकाम आहे, ते बांधकाम मात्र आता सुरू होणार आहे.
त्यामुळं अपेक्षा होती घरकुलाचे हप्ते कधी जमा होणार, कारण खूप विरोधी पक्षांनी हा आवाज उठवला विधानसभेमध्ये. कारण राज्य सरकारलाही माहीत होतं की हप्ते तटलेत आणि हप्ते आता टाकावेच लागणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे हे घरकुलं जे सर्वांचे बांधकाम चालू आहेत आणि उर्वरित ज्या नवीन सर्वे झालेला आहे तेही लवकरच घरकुलं मंजूर होणार आहेत. त्यामुळे हे पैसे लवकरात लवकर टाकून ह्या सर्वांची घरं कंप्लीट करणं राज्य सरकारचं एक टार्गेट असतं आणि हे टार्गेट पूर्ण करून उर्वरित जे सेल्फ सर्वे केलेले आहेत, ग्रामपंचायतकडून जे सर्वे झालेले आहेत नवीन घरकुलासाठी, तीही यादी करणे, त्याला मंजुरी देणे, ह्या गोष्टी प्रोसेसमध्ये पुढच्या उशीर होऊ शकतो. त्यामुळे हा निधी मंजूर करून उर्वरित जे जे लाभार्थी सध्या घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत यांच्यासाठी 1100 कोटीच्या वर रुपये मंजूर झालेले आहेत. त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून कालच्या 28 तारखेला GR काढण्यात आलेला आहे. त्यामुळं लवकरच तुमचा पहिला असो, दुसरा असो, जो काही हप्ता तुमचा तटलेला आहे त्या घरकुलाचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. हीच एक गोड बातमी सर्व घरकुलदारांना द्यायची होती, कारण खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करतायत. फक्त GRवर GR येत आहेत, निधी जाहीर केला जातोय, परंतु प्रत्यक्षात खात्यावर पैसेच पडत नाहीत. त्यामुळं नुसत्या बातम्यावर बातम्या येतात, परंतु पैसे कधी येणार ही अपेक्षा सर्वांनाच होती. आणि घरकुलाचे हप्ते आता 15 मार्चच्या अगोदर, कारण मार्च एंडिंगच्या अगोदर हा निधी प्रत्येकाच्या खात्यावर करणं बंधनकारक आहे. सगळ्याच्या खात्यावर हे पैसे जातील, परंतु जास्तीत जास्त 15 तारखेच्या आत हे पैसे वाटपाला सुरुवात होईल आणि प्रत्येकाच्या खात्यावर तुमच्या पहिला जो तटलेला आहे, दुसरा जो तटलेला आहे, तिसरा जो तटलेला आहे तो हप्ता पडून जाणार आहे. आता घरकुलधारकांनी करायचं आहे काय, तर तुमचं जिओ टॅगिंग झाले का नाही स्टेटसमध्ये चेक करा. जिओ टॅगिंग झालं नसलं तर जिओ टॅगिंग करून घ्या, कारण जिओ टॅगिंग झाल्याशिवाय तुमच्या खात्यावर पैसे पडणार नाही. खूप जणांचं जिओ टॅगिंग झालेलं नसतं, कागदपत्रे दिलेली असतात, परंतु माझा घरकुलचा हप्ताच पडा म्हणून बसत असतात. त्यामुळे जिओ टॅगिंग झाले का चेक करा. एखाद्या वेळेस जिओ टॅगिंगमध्ये जर प्रॉब्लेम झाला आहे का चेक करा, कारण हे व्यवस्थित सुरळीत झालं तरच हे हप्त्यामध्ये पैसे तुमचे पडून जाणार. त्यामुळं आता जर जिओ टॅगिंग झालेलं नसलं तर परत हप्ता पडायला उशीर होणार. त्यामुळे जिओ टॅगिंग झालेलं असेल तर लवकरात लवकर जिओ टॅगिंग करून घ्या. आणि जिओ टॅगिंग करून जे प्रतीक्षित लाभार्थी आहेत त्यांचे मात्र पैसे आता लागलीच पडून जाणार आहेत. कारण काही जणांना वाटतं की कागदपत्र दिल्यानंतर जिओ टॅगिंग झाले काय. निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये खूप जणांची जिओ टॅगिंग राहिले असतील, कारण कर्मचारी वर्ग, इंजिनियर्स जे काही कर्मचारी होते ते निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. काही जणांचे जिओ टॅगिंग झालेत का चेक करा, नसले तर करून घ्या. जिओ टॅगिंग झालं नसलं तर ग्रामसेवकशी भेटा, सर्व ओके आहे का चेक करा, कारण आता तुमचे पैसे पडायला सुरुवात होणार आहेत. आणि जर तुमचं जिओ टॅगिंगच नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत कुठून. त्यामुळे सर्वांनाच एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला, कारण 28 तारखेपासून ही 28 तारखेला कालच्या पैसे मंजूर झाले आहेत. लवकरच पुढील 4 ते 5 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन पैसे वाटपाला कधीही सुरुवात होऊ शकते आणि तुमचा पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, जो काही हप्ता तटलेला आहे तो हप्ता तुमच्या खात्यावर वर्ग होईल. हेच एक अपडेट सर्वांना द्यायची होती. घरकुलाचा हप्ता पडायला सुरुवात होतात, याबाबत जरी अपडेट आली लागलीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच. त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच घरकुलच्या अपडेटसाठी. आणि नवीन व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.